कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पदार्थ आज आपल्याला करायचा आहे आणि हा पदार्थ आज आपण तुरीच्या डाळीपासून केलेला आहे। तर तुरीची डाळ पण अख्खी तुरीची डाळ न वापरता चूर वापरलेली आहे। पदार्थ कसा झाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला ना सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटीभर, म्हणजे हा पेला आहे माझ्याकडे, त्या पेलाभर घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही घ्या, तुम्ही अख्खी घ्या किंवा बारीक घ्या। माझ्याकडे ना डाळ तयार केली होती गावाकडे, तर त्याची ही चूर होती, म्हणजे बारीक याला आमच्याकडे चूर म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा। तर आता ह्या 1 पेलाभर चुरीमध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे तुकडा तुरीमध्ये तुरीची डाळ ही मस्त छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि सालासकट अशी छान अशी चक्कीतून काढून आणलेली असते। म्हणजे याची स्पेशल गिरणी येते, तर त्याच्यात दळलेली जाते अख्खी तूर, म्हणजे अख्खी असलेली जे तूर असते ना ती उमळून वगैरे दळून आणली जाते। तर मस्त अशी ही चूर आहे, छान स्वच्छ धुवून घेतली। वरती त्याचं साल येतं ते 2-3 पाण्याने काढून घेतलं आणि आता याला भिजत ठेवूया। भिजताना मात्र इथे बघा मी इथे 2 पेर पाणी घातलेलं आहे, म्हणजे छान अशी ही डाळ आपली फुलून येईल। झाकून ठेवायची, 4 तास मस्त झाकून हिला आपण भिजवून ठेवलेली आहे। 4 तासानंतर डाळ अगदी मस्त भिजून झाली आहे। आता अशी तोडल्यानंतर बघा तिची दाबल्यानंतर असे मऊसूद होते आणि म्हणजे दाबल्या जाते आणि तुकडा पण होतो, अगदी हाताने सहज तुकडा होतोय। तर आता ही डाळ छान अशी आपली भिजलेली आहे। आता ही भिजलेल्या डाळीला आपण निथळून घ्यायचं, पण मला निथळायचं नाही, मला ना याची चव अशीच ठेवायची आहे। तुम्हाला वाटलं तर निथळून घ्या, नाही तर नाही निथळलं तरी चालेल। चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला मी काढून घेणार आहे। मिक्सरमधून छान अशी आपल्याला हिला दळायची आहे। तर ती कशी दळायची ते पुढे मी तुम्हाला सांगते। तर आधीच ऑलरेडी ही चूर असल्यामुळे, म्हणजे तुकडा असल्यामुळे दळायला एवढा वेळ लागत नाही। यामध्ये घालूया चवीसाठी आपण हिरव्या मिरचीचे तुकडे। मी 2 मिरच्यांचे तुकडे घातले। यामध्ये अजिबात पाणी न घालता आपल्याला वाटण करायचं आहे, अगदी जाडसर आपल्याला ठेवायचं आहे। डाळ ना मिक्सरचं बटन आहे ना मागे पुढे करत दळायची, म्हणजे ना एकसारखी अशी व्यवस्थित दळली जाते। तर बघू शकता आता ही दळल्यानंतर बघा अशी जाडसर मी ठेवलेली आहे। इथेच मिक्स करून मी बघितली किंवा जाड आहे की बारीक आहे, तर अगदी एकसारखी झालेली आहे। थोडी जाडसर आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे ना अशी मस्त खुसखुशीत होतील आणि आतमध्ये जो बारीक बारीक दाणे असतात ना भिजवलेले, ते खूप छान लागतात या पदार्थामध्ये। चला तर मग आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, डाळ सगळी दळली गेलेली आहे। आता यामध्ये बेसिक पदार्थ घालूया। अर्धा चमचा ओवा घातला, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमच्याला थोडी कमी घातलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा बेडगी मिरची म्हणजे कलरची घातलेली आहे, लहान मुलं पण खाऊ शकतील असं, आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घातलं, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लसणाचं ना असं जाडवरडं दळलं, 5-6 पाकळ्या लसणाच्या तेवढ्या घातलेल्या आहेत, म्हणजे कांडून घेतलेलं। आणि आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठमुळे काय होईल, बाइंडिंगला मदत होईल आपल्याला। या पदार्थामध्ये आवर्जून तुम्ही कोथिंबीर घाला, अगदी वाडगाभर कोथिंबीर घातली तरी चालेल। इथे मी 2 वाट्या कोथिंबीर घातलेली बारीक चिरलेली। खूप छान चव या कोथिंबीरमुळे येते आणि ॲक्च्युली याला कोथिंबीरचे मुटकळे म्हणतात, पण आपण ना कबाब करणार आहोत वेगळ्या पद्धतीचे जरा। तर चला मिक्स करून घेते। सर्व पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे ना याला पाणी सुटेल, म्हणून ना लगेचच तळायला आपल्याला घ्यायचं आहे। तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकतात। मी इथे लांबट आकाराचे केलेले आहेत, गोलही करू शकतात, चपटे पण करू शकतात। तर चला आता मी हे सर्व गोळे तयार करून घेते। लांबट आकारामुळे काय होईल, हे ना असे छान कबाबसारखे दिसतील आणि स्टार्टर म्हणून पण याचा तुम्ही उपयोग त्यामुळे करू शकतात। हे बघा अशा पद्धतीने आता हे सर्व करून घेते। आमच्याकडे ना हे ॲक्च्युली ना पाण्यावर वाफवले पण जातात, याला आमच्याकडे फुनके म्हणतात, पण ना आज माझ्याकडे जरा वेळ पण कमी होता, तर नंतर पुन्हा तळावे लागतात मला यांना, म्हणजे वाफवून पुन्हा तळते, त्यामुळे काय म्हटलं चला आज डायरेक्ट तळून करूया। खूप सुंदर झालेले आहेत। तर चला कडकडीत तेल तापलेलं आहे, गॅस मिडियम फ्लेमवर केला, तयार केलेले कबाब त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। छान अशी एक बॅच मी इथे तळायला घेतलेली आहे। कुरकुरीत खुसखुशीत अशी बॅच आपली आता तळली जात आहे। मस्त असं मिडियम फ्लेमवर मात्र तळा आणि जास्त त्याला डिस्टर्ब करू नका, कारण काय आहे आपण भिजवलेली डाळ वापरलेली आहे, त्यामुळे ना ते मोकळे होण्याची शक्यता जास्त आहे। तर बघू शकता एक नंबर झालेले आहेत, कलर पण एकदम भारी आलेला आहे, दिसायलाही छान दिसत आहेत। वाव, चला तर मग आता ही एक बॅच माझी 3 ते 4 मिनटात मस्त खुसखुशीत अशी तळून झालेली आहे। आता याला एका डिशमध्ये काढून घेते।
चला, एक बॅच माझी तळून झालेली आहे आणि आता उरलेले पण तळून घेते. मस्त तेलाचं टेम्परेचर कमी जास्त मात्र करायचं बरं का. आपण काढल्यानंतर पुन्हा थोडा गॅस वाढवायचा आणि कमी करायचा, म्हणजे मिडियमवर करायचा आणि एक बाजू मस्त व्यवस्थित होऊ द्यायची. नंतर त्याला उलटापालती करायची, म्हणजे ना उलटापालती म्हणजे तळून घ्यायचे व्यवस्थित असे. बघा कुरकुरीत असे मस्त झालेले आहेत. आमच्याकडे ना काही काही शब्द असे वेगवेगळे आहेत, मध्ये मध्ये माझ्या बोलण्यात येतात ते. तर चला, आता मस्त असे कुरकुरीत कबाब, आमच्याकडे म्हणतात फुनके, तळून झालेले आहेत. तुरीच्या डाळीचे हे कबाब फुनके तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. आणि याच्याबरोबर ना एखादा सॉस घ्या किंवा एखादी चटणी घ्या. आमच्याकडे आमटी केली जाते. आमटी करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये टाकून ही भाजी खाल्ली जाते. ती पण मी एखाद दिवशी तुम्हाला शेअर करेल. तर चला, कसं वाटले आपले ही कबाब तुरीच्या डाळीचे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.